बीडनंतर सिंधुदुर्गमध्येही एका तरुणाची मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे 2 वर्षांनी या हत्येचा उलगडा झालाय. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी फेसबुकवर या संदर्भात पोस्ट केली आहे. सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. 22,000साठी प्रकाशची हत्या झाल्याचं सांगण्यात येतंय. तर प्रकाशला मारणारे मारेकरी हे शिंदेंच्या शिवसेनेशी संबंधित असल्याचं सांगितलं जातंय. ठाकरे गटाचे खासदार वैभव नाईक यांनी या संदर्भात पोस्ट करत काही सवाल उपस्थित केलेत. बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक दहशत असं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय. वैभव नाईक यांनी प्रकाशची हत्या सिद्धेश शिरसाटनं केल्याचं म्हटलंय. सिद्धेश शिरसाट हा शिंदेंच्या शिवसेनेशी संबंधित आहे. विद्यमान आमदार निलेश राणे यांच्यासोबत त्याचे फोटो देखील आहेत. तसंच शिवसेनेच्या बॅनरवरही फोटोसह सिद्धेश शिरसाटचा उल्लेख आहे. खरं तर ही हत्या केवळ 22,000 रुपयांसाठी झाली आहे. ही घटना आहे 2023ची. कुडाळमधील चेंदवन गावातून प्रकाशचं अपहरण करण्यात आलं. अपहरण केल्यानंतर त्याला एका घरात डांबून नग्न करून बेदम मारहाणही करण्यात आली. या मारहाणीमुळेच प्रकाशचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मयत प्रकाशला सातारडा येथील जंगल भागातील स्मशानभूमीत जाळण्यात आलं. त्याच्या देहाची राख आणि हाडं तेरेखोल नदीत टाकून पुरावा नष्ट करण्यात आला. तब्बल 2 वर्षांनी हे प्रकरण उघडकीस आलंय. प्रकाशच्या नातेवाईकांनी 9 एप्रिल 2025ला यासंबंधी निवती पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी निवती पोलीस आणि कुडाळ पोलिसांनी संशयित 4 आरोपींना अटक केली. त्यानंतर आरोपींना कुडाळ दिवाणी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी देखील सुनावली आहे. सध्या 4 संशयित आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत. हे प्रकरण उजेडात येताच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता झडू लागल्या आहेत. या प्रकरणात तपास करत असलेल्या पोलिसांवर राजकीय नेत्यांचा आणि सत्ताधारी आमदारांचा दबाव होता असा गंभीर आरोपही वैभव नाईक यांनी केलाय. ते काय म्हणाले ते तुम्हीच पहा. बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे. आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील बिडवळकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त 22,000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्यानंतर मृत्यू त्यामध्ये झाला. आणि ह्याचा खरं सिद्धेश शिरसाट आहे, त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहेत. त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत. आणि त्यामुळे यांचा खरा आता कोण, त्या सिद्धेश ताकद कोण, हा प्रश्न आता सिंधुदुर्गवासियांना आहे. खरं तर पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावं जाहीर झाली पाहिजे. आणि या संदर्भात शिवसेना सुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि या परिस्थितीचा आता कोण हा पोलिसांनी शोधला पाहिजे.